चला मित्रांनो, मस्तपैकी यांना फिरून आणतोय बघा कसे बसलेत गाडीवरती. आणि आता याला शेती वगैरे आणि भरपूर काय काय फिरून आणतो मस्तपैकी. आणि आज याला दुसरा दिवस आहे आणि यांना आज आम्ही नदी पण दाखवतो, शेती दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आता रस्त्याला आम्ही बाईकवर तुम्ही चालवलं आणि यशोबा पुढं बसलं आणि पण दाखव. त्याला बोलायला येत नाही, थोडा अडकतो कारण की ते जीप जरा तोडली त्यामुळे. चला, हा आमचा रस्ता आहे गावचा. आम्ही तिकडे आमची शेती आहे ना त्या साईडला रस्ता जातो. हा केळी फणसाची आंब्याची सगळी झाड आहेत, पण आता सीझन नाही कारण की मार्च जानेवारी मध्ये नाही नसतं आणि मार्च एप्रिल मध्ये भरपूर सारे आंबे फणस असतात. त्या टायमाला काय नाही. आता जानेवारी मध्ये चिंच बी असते. पोरं भरपूर खातात, मजा करतात, लय मस्ती करतात. काय सांगू तुम्हाला, भरपूर मस्ती करतात. ऊस तर आता भरपूर झालं, ट्रक भरून, पुन्हा ट्रॅक्टर भरून ऊस भरपूर आहे. गावाला आल्यावर मजाच वेगळी असते. ती पुन्हा पहिली जुनी शाळा होती इकडे, आता ती बंद झालेली. आता तिकडे वरती गावात पडले. जशी बोलतो वाव डागी बघा. हा जशी काय नाही करत तो, असू दे. तू पुढे हँडल पकडून बस शांत. इकडं पण वस्ती सुरू झाले. इकडे शेती, इकडे वस्ती पण आहे. आम्ही आता चाललेलो ह्या रस्त्याला, जंगलातल्या रस्त्याला चाललोय मित्रांनो. दाखव जरा त्यांना. हा आता आमचा हा जंगलातला रस्ता आहे. इकडे सगळे माकडं बिकडं मोर वगैरे सगळं असतात आणि इकडे शेती आहे खाली पण. मग आम्ही खाली चाललोय आता खालच्या दिशेने. यांना सगळं दाखवलं मित्रांनो. आता आम्ही चाललो पुन्हा वरती. एकदम खडतर प्रवास आहे. रस्ता बघा तुम्ही कसा आहे ना सोडू. रस्ता एकदम दगडा बिगडा असं काय नाही, ती माती आहे गडगडीत, कारण की गाडी स्लिप पण होऊ शकते. त्यामुळे आणि भीती वाटते की ती गाडी चालवायची. गाडी चालवायची भीती वाटते काकांना. आणि गाडी छोटी आहे ना त्यामुळं असं आहे. आम्ही आता आलो आहे रस्त्यावरती आलोय प्लेन जागेवरती आता. तर मित्रांनो आता प्लेन जागेवरती आलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. आता आम्ही इथं दुसरा पण पार्ट येणार, तो पण बघा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.